मॅम, आज तुम्ही फॉर्म भरायला चालले आहात, काय आहे आज तुमचं काय वाटतं? खूप आनंद झाला आहे मला की इतका प्रतिसाद मिळते लोकांचा आणि लोकांनी विकासाला निवडलंय हे कन्फर्म झालंय आणि खूप छान वाटते आणि 3 तारखेला आपण रिझल्ट बघूच. आज तुमच्यासोबत कोण कोण आहे? हां, पार्टी का? ओके, आरपीआय. हां, आठवले गट आरपीआय पार्टी आहे. अजून काय विचारायचं? बोला ना, बोला ना. आपल्या पुढे गट देखील आहे एक, तर आपण काय एक संदेश द्याल किंवा काय सांगाल? संदेश असा असेल माझा की विकासाचं काम करायचं, जे काही नाही झालंय आधी ते करून दाखवायचं आणि जो आपल्या देशाला नेतृत्व लाभले मोदीजींचं, महाराष्ट्राला नेतृत्व लाभले देवेंद्रजींचं आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जसं भारत आणि महाराष्ट्र जसं पुढे गेलाय तसं अंबरनाथला पुढे न्यायचं माझं धोरण आहे. आतापर्यंत इथे शिवसेनेचे नगराध्यक्ष होते, भाजपला ह्यावेळेस संधी मोठ्या प्रमाणावर दिसते किंवा काय, तर त्यानुसार आपलं पुढचं हे काय असेल विजन म्हणतो ना आपण, विजन भाजपचा विजय झाल्यानंतर एक मोठं विजन तर आहे स्मार्ट सिटी बनवायचं, पण पहिले आहे की जे भ्रष्टाचार आणि भयमुक्त जितकं भय आहे लोकांच्यात ते आपल्याला पहिले करायचं आहे. आणि मी आज मला सांगू इच्छिते की ना मी खाणार आहे आणि नाही खाऊन देणार आहे. नमस्कार पब्लिक टुडे इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी रोशन बागुल. आज आपण आलो आहोत BJPचे नगर अध्यक्षाच्या पदावरती दावेदार अभिजित करंजुले यांच्याशी आपण संपर्क साधूया, अजून त्यांच्याशी काही जाणून घेऊया. तर काय वाटतं तुम्हाला, नगर अध्यक्षाच्या पदासाठी जे तुमची वहिनीची दावेदारी करत आहे त्याच्यावरती लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहोत याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. आज अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्षपदासाठी आमच्या सौभाग्यवती चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी आज या ठिकाणी नामांकन अर्ज या ठिकाणी भरला आहे. एक खूप ह्या शहराकरता काहीतरी करण्याचा उद्देश घेऊन या शहरामध्ये एक परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने आज आपण पाहू शकतो गेल्या 25 वर्ष या शहरामध्ये जैसे तेच परिस्थिती आहे. आज अनेक मुद्दे जे 25 वर्ष पूर्वीचे होते आज देखील त्याच मुद्द्यांवर हे शहर त्या ठिकाणी गुंतलं गेलं आहे. या शहराला कुठंतरी उंच पातळीवर नेलं, या शहराला कुठंतरी एका विकासाच्या दृष्टिकोनाने त्याच्या मार्गाने नेलं. एक चांगल्या उद्देशाने ह्या शहराला भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या उद्देशाने आमच्या तेजश्री ताईंनी या ठिकाणी आज एक विडा घेतला आहे की या शहराला या ठिकाणी विकासक करण्याच्या उद्देशाने या शहराला एक भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त करण्याचा विडा त्यांनी त्या ठिकाणी घेतला. तुमचा पुढचा जो कार्यक्रम असणार आहे कशा पद्धतीत तुम्ही लोकांच्या समोर जात आहे, काय काय लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्याला तुम्ही कशा पद्धतीत मात देत आहे आणि जे इथले स्थानिक लेवलचं जे राजकारण आहे इथं असं बोललं जातं का दादागिरीला जास्त महत्त्व मिळतं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे तर नक्कीच आहे. गेल्या अंबरनाथमध्ये एक खूप मोठी दडपशाहीचं या ठिकाणी इतक्या वर्ष राज्य होतं, परंतु आता ह्या सर्व गोष्टींना प्रतिकार म्हणून नागरिक स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. तुम्ही पाहू शकतात आज आम्ही या ठिकाणी नामांकन अर्ज भरायला आलो होतो, ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी नागरिक आले होते. त्या नागरिकांना कोणीच त्या ठिकाणी बोलवलं नव्हतं. लोक सहखुशीने सहस्फूर्तीने या ठिकाणी सामील होत आहेत आणि हेच त्या ठिकाणी 2 डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते, लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी बरोबर या ठिकाणी अंबरनाथच्या जनतेचा कौल आहे. तर हे होते अभिजित करंजुले यांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीत आपल्याला माहिती दिलेली आहे. मी रोशन बागुल, बॉबी गायकवाड सोबत, पब्लिक टुडे इंडिया न्यूज.